भेंडीची भाजी ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। त्यातलीच एका पद्धतीची मस्त चटपटीत भेंडी फ्राय मसाला आपण बनवणार आहोत। सगळ्यांनाच आवडेल अशी ही भेंडीची भाजी खूप सोप्या पद्धतीने बनवून फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी असून खूप टेस्टी रेसिपी आहे। तर अशी ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। भेंडी ही छान अशी कवळी बघून घ्यायची आहे, त्यामुळे भाजी सुद्धा खूप छान टेस्टी होते। एक एक सिंगल भेंडी अशी कट करण्यापेक्षा अशी एकत्र भेंडी घेऊन त्यांच्यावरील देठाकडील भाग हा कट करून घ्यायचा आहे। नंतर अशी सर्व भेंडी आपण अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। भेंडी ही मस्त कवळी असल्यामुळे ती सर्व एकदम कट करून झाली आहे। यामध्ये कीड आहे की नाही हे सुद्धा आपण बघून घ्यायचे आहे। आता यातील शेंडाकडील भाग आणि देठाकडील भाग सगळा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही सर्व भेंडी मी कट करून घेतली आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतले। तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये मी 1 लहान चमचा जिरे घातले। जिरे चांगले फुलल्यावर त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या। मिरच्या सुद्धा तेलामध्ये चांगले फ्राय केल्यावर बारीक चिरलेले 2 कांदे घालून घेतले। कांदा चांगला मऊसूद होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। तुम्ही इथे लसणीच्या पाकळ्या बारीक अशा कट करून सुद्धा घालू शकता। लसूण सुद्धा या कांद्यामध्ये चांगली थोडा वेळ परतून घ्यायची आहे। इथे आता बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सुद्धा या कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो ह्या कांद्याबरोबर चांगला शिजल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीची भाजी बनवाल तर तुम्हाला सारखी बनवायची वाटेल आणि ही पटकन होणारी रेसिपी आहे। ही भेंडी सुद्धा या तेलामध्ये 1 मिनिटभर तरी चांगली परतत राहायची आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद घातली आहे। नंतर 1 चमचा धना पावडर घालायचं आहे। पाव चमचा रेड चिली पावडर घालून पाव चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे। सुरुवातीला हिरव्या मिरच्या घातल्याने इथे मी रेड चिली पावडर कमी प्रमाणात घातले। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता। आता हे सर्व चांगलं मिक्स करून वरून मी पाव चमचा गरम मसाला घातलाय। मीठ इथे मी 1 लहान चमचा घातलाय। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे। भाजी ही मधून मधून सारखी परतत राहायची आहे, नाहीतर खाली करपू शकते। इथे आता मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतले, ते सुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा कोकम सुद्धा घालू शकता। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। अशा प्रकारे भेंडी फ्राय मसाला बनवून तयार झालाय। इथे आता भाजी किती मस्त बनवून तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत। धन्यवाद।